परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र षष्ठोल्लास. प्रश्न क्रमांक 33. एरवी तुम्हाला भेटलं नाही तर चैन पडत नाही, पण राग किंवा विकल्प आला, द्वेष किंवा हेवा उत्पन्न झाला की तुमच्या पुढे जाऊ नये असे वाटते. याचे कारण काय? आई म्हणाल्या, पहिलवानाला कुस्ती खेळायला जोडीदार लागतो, त्याप्रमाणे दुर्गुणांनाही जोडीदार लागतो. त्याशिवाय टक्कर देण्यास त्यांना कसे जमेल? एका हाताने टाळी वाजत नाही, या म्हणीचा अर्थ येथे लागू होतो. प्रश्न क्रमांक 34. तुम्ही एखादी चूक दाखवली की तो शब्द सारखा माझ्या हृदयाला टोचत असतो. त्यावर तुमच्या समोर जाणे टाळावेसे वाटते. आज 15 वर्षे सहवास करून असे का व्हावे? आईने उत्तर दिले, मोलकरणीने टोपलीभर भांडी स्वच्छ घासली, पण त्यातील एखाद्या भांड्याला जर खरकटे चुकून राहिले तर तिची चूक आपण तिच्या निदर्शनास आणून देतो. का? तर स्वच्छतेत अस्वच्छता निर्माण झाली. दर वर्षाला पास होणारा मोठा हुशार विद्यार्थी जरी असला तर त्याचा अभ्यास कच्चा असला तर गुरुजी त्याला बोलल्याशिवाय राहत नाहीत, कारण शहाणपणाला कमीपणाला. त्याप्रमाणे तुमच्याकडून अचूक कामे घडावी हा माझा उद्देश असल्याने त्यावेळी मला चूक दाखविल्याशिवाय राहत नाही. संतांचे मुख्य कार्यच हे की आडमार्गाने जाणाऱ्या मनाला सुमार्गाला लावणे आणि जनाने संतांच्या सहवासात राहण्याचा मुख्य उद्देश हा की स्वतःच्या मनाला योग्य वळण लागावे. करिता संतांनी आपली चूक दाखविली असता त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानून पुन्हा तशी चूक होऊ न देण्याबद्दल खबरदारी राखली पाहिजे. पायाला एखादा काटा लागला तर तो निघेपर्यंत आत सारखे ठुसठुसत असते. त्याप्रमाणे आपल्या हृदयात जोपर्यंत मलिनता आहे तोपर्यंत आपली चूक कोणी दाखवली तर आपणास खपत नाही. एकदा हृदय निर्मळ झाले म्हणजे कोणी कितीही बोलले तरी काहीच वाटत नाही. प्रश्न क्रमांक 35. देवाला नमस्कार कशा करता करावयाचा? तसेच उभ्याने हात जोडणे, गुडघे टेकून हात जोडणे, अर्धसाष्टांग आणि साष्टांग या 4 प्रकारच्या नमस्कारात श्रेष्ठ कोणता समजावा? आई म्हणाल्या, मनुष्याच्या हृदयात नेहमी मी मोठा, मला सर्व कळते, माझे सर्वांनी ऐकावे हा भाव अंतर्यामी स्फुरत असतो. म्हणून तू मोठा, मी लहान, तू सर्वज्ञ, मी किंचितज्ञ, तू समर्थ, मी असमर्थ, तू देव, मी दास हा भाव दृढ व्हावा आणि लीनता अंगी मुरावी. या उद्देशाने थोर पुरुषांनी नमस्काराची पद्धत काढली असल्याने साष्टांग नमस्कारच श्रेष्ठ गणला जातो. प्रश्न क्रमांक 36. संसारातील तापत्रयाने उद्वेग असह्य झाला म्हणून मी 1 महिनाभर सत्सहवास केला तरी अजून समाधान नाही, हे कसे? आई म्हणाल्या, भडकलेला अग्नी एकदम विझणार कसा? नाना उपाय जरी केले तरी अग्नीच्या ज्वाळा हळूहळू कमी होत जाऊन काही वेळानंतर दाह शांत होणार. त्याप्रमाणे संसारातील उद्वेगाने तापून भडकलेल्या मनाला सहवास व संतांचा बोध जरी मिळाला तरी ते हळूहळू शांत होत जाणार आणि मगच समाधान मिळणार. प्रश्न क्रमांक 37. मला वाटते माझ्या हातून कोणत्याही प्रकारचे वाईट कर्म होऊ नये, पण सर्व प्रकारचे वाईटच घडते. नंतर त्या गोष्टीबद्दल हळहळ वाटते. यावर मी काय उपाय करू? आईने उत्तर दिले, इंद्रियांना अयोग्य वळण लागल्यामुळे असे घडते. त्याला उपाय म्हणजे एखादे वाईट काम करण्याबद्दल मनात विचार आला की ते काम पुढच्या आठवड्यात करावयाचे ठरवावे. त्यापासून
हा फायदा होईल की तोवर विचार आपसुकच बदलून जाईल. पण एखादे चांगले काम करावेसे वाटले तर ते मात्र लगेच करून सोडावे. पुढे करू म्हटले की त्यात नुकसान आहे, कारण ती वृत्ती नंतर राहत नाही. प्रश्न क्रमांक 38. मी कधी कधी दातात काडी घालते, म्हणून माझ्या सुनेने आज मला घराबाहेर घालवून दिले. BA झालेली आहे, तर एवढी कशी तिला अक्कल नाही? आई म्हणाल्या, पिकलेले पान गळून पडताना हिरवे पान हसते का? तर त्याला त्या स्थितीचा अनुभव नाही. त्याप्रमाणे तुमच्या सुनेला म्हातारपणात हिरडी सैल पडून दात विस्कळ होतात. त्यामुळे खाल्लेला पदार्थ दातांच्या सांद्रीत अडकून बसतो हे माहीत नाही. तुमच्या वयाची झाली म्हणजे तिला अनुभवांती कळून येणार. प्रश्न क्रमांक 39. मुलाला मी म्हणाले, पोटात 9 महिने तुला जतन केले, गू मूत काढून जीवापलीकडे तुला सांभाळले, अनेक दुखण्यापासून तुझे रक्षण केले, पण या सर्वांचे फळ म्हणजे मला घराबाहेर काढणे हेच की काय? तो म्हणाला, मला सांभाळण्यास तुला कोणी सांगितले होते? जन्मल्याबरोबर मारून टाकले असतेस तर हा प्रकार झाला नसता. एकंदरीत तो देखील बायकोला 2 शब्द सांगू शकला नाही. तुम्ही तरी सांगा, हे योग्य आहे का? आई म्हणाल्या, तुमच्या मुलीने लग्नाला पुरते वर्ष देखील झाले नाही, इतक्यात क्षुल्लक कारण पुढे करून आपल्या सासूला जे घराबाहेर घालवून दिले. त्यावेळी जर तुम्ही तिला ही तुझी करणी योग्य नव्हे असे म्हणून 4 उपदेशाच्या गोष्टी सांगून तेथल्या तेथे भांडण मिटविले असते तर तुमच्यावर ही पाळी आलीच नसती. जरी आली तरी मीच काय, बाहेरच्या शेकडो लोकांनी तुमच्या म्हणण्याला दुजोरा दिला असता. जी गोष्ट तुमच्या मुलीने केली ती सुनेने का करू नये? प्रश्न क्रमांक 40. तुमचे एका डोळ्याचे ऑपरेशन मुंबईला झाले आणि दुसऱ्या डोळ्याचे बेळगावला झाले. दोन्ही वेळेला डॉक्टरी उपायात पद्धत एकच होती का वेगळी होती? आई म्हणाल्या, अगदीच वेगळी होती. पुन्हा त्यांनी प्रश्न केला, वेगळी म्हणजे कशी? आईने उत्तर दिले, पूर्वीच्या लोकांचे बाळणपणातले नियम आणि हल्लीच्या बाळणपणातील नियमात जेवढा फरक दिसून येतो तेवढा फरक समजा. पुढचा प्रश्न त्यांनी विचारला, तुमच्या तोंडून स्पष्ट ऐकण्याची माझी इच्छा आहे. त्यावर आईने स्पष्टपणे उत्तर दिले, पहिल्या डोळ्याच्या वेळी 6 वाजता दवाखान्यात जाणे झाले आणि 8 वाजता ऑपरेशन झाले. 24 तास हलावायचे नाही. 10 तासानंतर 4 चमचे दूध कोणीतरी हळूहळू तोंडात घालावायचे. दुसऱ्या दिवशी मात्र जेवण घेण्यास हरकत नाही, ही डॉक्टरांची सूचना. तिसऱ्या दिवशी टाके काढणे झाले. डॉक्टर रोज लोशनने डोळा धुवून लाल औषधाचे 2 थेंब आणि पांढऱ्या औषधाचा 1 थेंब अशी 2 औषधे घालीत असत आणि 7-8 फेऱ्याचे एक कापड गुंडाळीत. नर्स रोजचे रोज डोक्याला तेल घालून केस विंचरीत असे. 8व्या दिवशी स्वस्थानी जाणे झाले. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे तिथे महिनाभर रोज लोशनने डोळा धुवून दवाखान्यातील प्रमाणेच औषध घालणे होईल. 1 महिनाभर ऑपरेशन केलेल्या डोळ्याच्या बाजूला वळून निजावयाचे नाही, खाली वाकून काही करावयाचे नाही, डोक्यावर ऊन पाणी घ्यावयाचे नाही. दवाखान्यातून निघतेवेळी घातलेला गॉगल नंबर मिळेपर्यंत घालावयाचा, फक्त झोपतेवेळी तेवढाच काढावयाचा. 3 महिनेपर्यंत लिहिणे वाचणे करू नये आणि चुलीपुढे जाऊ नये अशी डॉक्टरांची सूचना होती. दुसऱ्या डोळ्याच्या वेळी ऑपरेशनच्या पहिल्या दिवशी इंजेक्शन दिले व पापण्या काढल्या आणि डोळ्यात औषध घालणे झाले. कॉटवर निजल्यावर हातपाय हलविण्यास हरकत नाही, मान तेवढी हलवू नका.
4 तासांनी चमच्याने तोंडात दूध घालणे, 24 तासानंतर शिरा किंवा मऊ भात घेणे, 5व्या दिवशी जेवण घेण्यास हरकत नाही. टाके घातले नव्हते. डोळा लोशनने न धुता रोजचे रोज फक्त 1 औषध घालून घट्ट चिकटपट्टी लावणे व 1 फेऱ्याची पट्टी बांधणे. दवाखान्यात असेपर्यंत विंचरणे नाही. 8व्या दिवशी घरी डोळ्याच्या पट्टीसह जाणे. गॉगलचे काम नाही. डोळा ऊन पाण्याने शेकून रोज 3 वेळा 2-2 थेंब याप्रमाणे 8 दिवस औषध घालणे. 8 दिवस लिहिणे वाचणे करू नये. महिनाभर डोळ्यावरून पाणी घेणे, चुली पुढे जाणे करू नये अशा डॉक्टरांनी सूचना दिल्या. प्रश्न क्रमांक 41. आई, तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे गेली 12 वर्षे मी नियमित भजन करीत आहे. परंतु भजनाने तुम्हाला जसे फळ मिळाले तसे अद्याप मला का मिळाले नाही? 1 तपानंतर कोणत्याही साधनाचे फळ मिळत असते ना, तर मग माझ्या मनाचे समाधान का झाले नाही? तेव्हा माझे कोठे चुकले की काय? आई म्हणाल्या, भजन करायला लागून 12 वर्षे झाली म्हणतेस, पण देवाला तू कोणत्या नात्याने भजतेस? नात्याशिवाय प्रेम करणे जमत नाही, हा जगाचाच अनुभव आहे. आई, बाप, भाऊ, बहीण, पती, पुत्र, इष्ट, मित्र या सर्वांवर आपण जे प्रेम करतो ते नात्यामुळेच होईल. यशोदेने देवाला आपला मुलगा मानले, प्रल्हादाने पिता मानले, सुदामाने व अर्जुनाने मित्र मानले, हनुमंताने स्वामी मानले. तू कोणती भावना ठेवली आहेस? आपले मानलेल्या माणसांपैकी तुझे देवावर प्रेम कोणावरच्या प्रेमासारखे आहे? मी देवाला माझा जिवलग मित्र मानले आहे. माझा देव मला शिकवित आहे आणि मी म्हणत आहे, हे मी क्षणभरही विसरले नाही. भजन म्हणत असता त्यातील प्रत्येक शब्द मी स्वतःलाच लावून घेत असते, जेणेकरून प्रगतीला खुंटविणारा अभिमान बळावण्यास मार्ग राहिला नाही. सहजच त्याची शक्ती दिवसेंदिवस क्षीण होत गेली. म्हणून देवाला माझ्या साधनाचे फळ मला द्यावेच लागले. आईबापांच्या प्रेमाला विसरून स्त्री पुरुषांच्या मोहात वाहून जाणाऱ्या पुरुषाचा संसार जसा सुखाचा होऊ शकत नाही, किंवा मुळाला घाव घालून शेंड्याला पाणी घालत राहिले असता झाड जसे जगू शकत नाही, तद्वत लोकांच्या स्तुतीला भाळून आपला मार्गदर्शक जो परमेश्वर त्याचे विस्मरण झाले की साधक सहजच प्रगतीपथावरून घसरतो. भजन म्हणजे भजणे, म्हणजे देवावर प्रेम करणे. मनुष्य देव किंवा गुरुवर प्रेम करू लागला की ते प्रेम दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत गेले पाहिजे. म्हणजेच मन तेथे निशंकपणे रमू लागते. त्यावर मनाचा चंचलपणा कमी कमी होत जाऊन एके दिवशी त्याला खरे समाधान लाभते. पण आधी देवाशी नाते जोडले पाहिजे. देवाशी नाते जोडले नाही आणि भजन करीत राहिलो तर त्यापासून योग्य फळ कदापिही मिळणार नाही. भजनाला सुरुवात केली की प्रथम मला भजन म्हणायला साधेल की नाही हा विचार आणि साधले पाहिजे ही हाव असते. त्यानंतर इतरांपेक्षा आपली प्रगती जास्त झाली पाहिजे या उद्देशाने जोरात प्रयत्न करू लागतो. पुढे 4 चौघांकडून जेव्हा मान मिळू लागतो तेव्हा अभिमान बळावतो व जे काम मिळवावयाचे ते आपण मिळविले असा भ्रम होऊन तेथेच प्रगती खुंटते. अशा पद्धतीने 12 वर्षेच नव्हे तर 3 तपे जरी भजन केले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग समाधान कसे मिळणार? सांग पाहू. विशेषत्वे परमार्थ मार्गात बहुसंख्येने प्रगती झालेली जी आढळत नाही याचे कारण हेच होय. आईंच्या पत्रांची पद्धत. ओम श्री गुरुदेव प्रसन्न. बेळगाव, तारीख
12 जानेवारी 1965. सौ उषाताई यांना सप्रेम आशीर्वाद. 1957 साली नामदेववाडीत ठाण्याला प्रथम उत्सवाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर आपल्या सूचनेनुसार दरवर्षी श्री ठाकूर आपलेकडे उत्सव करू लागले. एकंदरीत ठाण्याला उत्सवास सुरुवात होऊन 8 वर्षे झाली. नामदेववाडीतील उत्सवाप्रमाणे अजून आम्हाला कोणत्याही उत्सवात पोटभर आनंद मिळाला नाही. उत्सवात तुम्ही हजर असला तरच तसा आनंद मिळतो हे आम्हाला आता कळून चुकले. म्हणून यंदाच्या उत्सवाला तुम्ही इकडे हजर असावे असे आम्हा सर्वांचे मत आहे. हा मजकूर तुमच्या पत्रातून वाचावयास मिळाला, परंतु मी जर उत्सवाला हजर राहीन तर प्रत्येक कामात शिस्त बाळगावी लागणार. माझ्या गैरहजेरीत तुम्ही कसेही वागू शकता, म्हणून मी म्हणते की आईने उत्सवाला यावे हा हट्ट तुम्ही सोडून द्यावा. जेव्हा माझ्या सांगण्याप्रमाणे तुमची वागण्याची तयारी होईल तेव्हा तुमच्या आमंत्रणावाचूनही उत्सवाला मी हजर राहीन. म्हणून यानंतर तुम्ही सर्वजणी आईना आवडेल असे वागण्याचा प्रयत्न करा. ओम नमः शिवाय. पत्र क्रमांक 2, दिनांक 28 ऑक्टोबर 1965. सौ शैलाताईस सप्रेम आशीर्वाद. पत्रास कारण की श्री माने यांचेजवळ तुमच्याकडे द्यावयाला पुस्तके दिली होती. त्या गोष्टीला जवळजवळ महिना झाला, तरी पुस्तके पोहोचल्याबद्दल तुमच्याकडून अद्याप पत्र आले नाही. हरिहरच्या उत्सवात सर्व मंडळी समोर यापुढे क्षुल्लक कारणास्तव सारखी पत्रे कोणी पाठवू नये असे सांगितले होते. त्यामुळे कदाचित तुम्ही पत्र पाठविले नसावे. जरूर नसल्यावेळी एक पैसाही व्यर्थ जाऊ देऊ नये, पण जरूर पडल्यावेळी अधिक पैसे खर्चण्यास मागे पुढे पाहू नये. हे माझे नेहमीचे सांगणे आहे. याचा अर्थ हा की महत्वाचे कारण असल्यास क्षणाचाही विलंब न लावता जरूर पत्र पाठवावे, पण क्षुल्लक कारण पुढे करून मात्र एकही पत्र पाठवू नये. असे केल्याने फायदा काय म्हणाल तर मनावर ताबा राहील. औषध घेणे आणि कुपथ्य करणे अशाने जसा रोग बरा होत नाही, त्याप्रमाणे नियमित भजन किंवा नामस्मरण करू लागलो आणि मन सांगेल तसे वागू लागलो तर कदापिही प्रगती होणार नाही. मुले जशी मास्तरनी छडी दाखविल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत, त्याप्रमाणे संतांच्याकडून मिळालेली बोधरूपी छडी दाखविल्याशिवाय मन स्वस्थ बसत नाही. हरिहरला दिलेल्या सूचनेमुळे सर्वांच्या मनाला आळा बसला आणि माझाही पुष्कळसा व्याप कमी झाला. ओम नमः शिवाय. पत्र क्रमांक 3, 27 ऑक्टोबर 1966. श्री गोंदेकर या सप्रेम नमस्कार. आपण आमच्या आश्रमात तपश्चर्या करण्याची इच्छा दर्शवली, त्याबद्दल अत्यंत आनंद झाला. परंतु आपली इच्छा पूर्ण होऊ शकत नाही याबद्दल वाईट वाटते, कारण आमच्या आश्रमात वावरणाऱ्या बहुतेक सर्व कुमारी आहेत. तसेच त्या साधनाभ्यासही करीत आहेत. आत्महितार्थ साधन करीत असता साधकाच्या आसपास मनाला अस्थिर करणारे वातावरण असता कामा नये असे संतांचे सांगणे आहे. याच कारणास्तव आम्ही पुरुषांना येथे राहावयास देण्याची पद्धत ठेवली नाही. ओम नमः शिवाय. प्रश्न क्रमांक 4, 15 जून 1967. श्रीमती ताई यास सप्रेम आशीर्वाद. ठाण्यातील परमार्थ निकेतनाचे उद्घाटन होऊन 3 महिने झाले. आईने आखून दिल्याप्रमाणे रोज वचनाचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित चालला आहे. तसेच बंधू भगिनींनी नेमून घेतलेली सेवा पण व्यवस्थित चालली आहे.
हा मजकूर तुमच्या पत्रातून समजला, पण तेवढ्यावरूनच मला आनंद झाला नाही, कारण कोणत्याही कामात आरंभी शूरपणा दाखविणे हा मनाचा स्वभाव आहे. मनाला सारखे नवीन नवीन हवे असते, त्यामुळे एक जागा धरून राहणे त्यास जमत नाही. बाहेरच्या उलाढाली करावयास मन केव्हाही तयार असते, पण भजन, पूजन, नामस्मरण, ध्यान याकडे वळण्यास मात्र ते राजी नसते, कारण तेणे करून त्याच्या खोड्या कमी होतात, दुर्भावना नाहीशा होतात. त्यामुळे परमार्थ मार्गाकडे वळण्यास मन प्रथम अंगचोरपणा करते, परंतु मनावर एकदम विश्वास ठेवू नये. मनाची परीक्षा लागायला अजून काही दिवस गेले पाहिजेत. आई लांबच्या गावी आहे, तेव्हा आपण कसेही वागले तर काय, अशा विचाराने प्रथम मन जागेवरून निसटते. मग काय, मुख्य धाकच सोडल्यावर आईने सांगितलेल्या नियमाकडे सहजच दुर्लक्ष होते. त्यावर भजनाला जाणे कंटाळवाणे वाटू लागते. द्वेष, मत्सर, अनुसयादी दुर्गुण बळावतात, त्यामुळे मन गोंधळून जाते. अशी पाळी येऊ नये तर काय करावे लागेल असे तुम्ही म्हणाल, तर मुख्य म्हणजे तुम्हा सर्वांना उपासना करण्यास ज्यांनी मार्ग सुचविला त्यांचा तुम्ही सतत धाक बाळगला पाहिजे. भजन किंवा सेवा करणाऱ्यांनी आपण स्वीकारलेले काम बरोबर होत आहे की नाही हे वरचेवर तपासून पाहिले पाहिजे. आपल्या हातून काम जर व्यवस्थित झाले नाही तर आपले दुःख टळणार नाही, हे क्षणभरही विसरता कामा नये. घरात, ऑफिसात किंवा कंपनीत वागल्याप्रमाणे देवाजवळ वाटेल तसे वागून फायदा होत नाही, कारण देव सर्वज्ञ आहे, तेव्हा कोणतीही गोष्ट त्याच्यापासून लपविता येत नाही, याचे सदैव स्मरण राखले पाहिजे. इतरत्र केलेले पाप नाहीसे करण्यासाठी काशीला जावयाचे, तेथेही बेफिकिरीने अप्रामाणिकपणे वागल्यावर आपल्या वागण्यात सुधारणा करण्यास दुसरी जागा कुठे असणार. भजन किंवा सेवा करीत असता मी भजनाला वेळेवर जातो, मी भजन चांगले म्हणतो किंवा मी सर्वांपेक्षा जास्त सेवा करतो, पुष्कळ दिवसांपासून मी सेवा करीत आहे, अशा प्रकारे अभिमानाच्या द्वारे वाटेत अडथळा निर्माण होण्याचा अधिक संभव असतो. तो आला म्हणजे इतर माणसांकडे पाहताना तिरस्कार उत्पन्न होतो, तेणेकरून पदरी पडलेले पुण्य गमावून बसण्याची पाळी येते. एकंदरीत भजन असो किंवा इतर कोणतीही सेवा असो, त्यावेळी आईने प्रथम दिलेल्या सूचनेप्रमाणे वागण्याकडे सर्वांनी लक्ष पुरवावे. जणू काय आपले गुरुजी आपल्या पुढे छडी घेऊन उभे आहेत असे वाटावे, तरच अचूकपणे मार्ग आक्रमण करता येईल. परमार्थ निकेतनात पाऊल ठेवल्याबरोबर आपल्याकडून भजन व सेवा योग्य प्रकारे करवून घे, म्हणून प्रत्येकाने देवाची मनःपूर्वक प्रार्थना करावी, म्हणजे सहजच आपली जबाबदारी देवावर पडते. आपल्याकडे मुंज, लग्न किंवा अन्य काही समारंभ असल्यास कार्य पार पाडण्याकरिता प्रथम आपण देवाची प्रार्थना करतो, तर मग देवाची सेवा करणे हे तर मोठ्या जोखमीचे काम आहे. ते आपल्या हातून निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आपण देवाचे सहाय्य नको का घ्यायला. त्याच्या कृपेशिवाय आपल्या हातून सुरळीत सेवा कशी पार पडणार. रूढी व अंधश्रद्धेच्या मागे लागून खऱ्या देवाचा आम्हाला विसर पडला आहे, त्यामुळे खऱ्या सेवेची आम्ही पद्धत पण जाणत नाही. आपण भक्तिभावाशिवाय देवाला खुश करण्यास पाहतो, त्यामुळे गळक्या भांड्यात पाणी ओतल्याप्रमाणे आपले सारे प्रयत्न फुकट जात आहेत. आपले खरे आप्त एक संतच होत, ते अहोरात्र आपल्या हितासाठीच झटतात करिता त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण गेले असता आपले त्यात कल्याण आहे, हे प्रत्येकाने स्मरणात ठेवावे. भजनाचा नेम व इतर नेमून दिलेली सेवा तुम्ही सर्वांच्या हातून
निदान 5 वर्षे तरी सुरळीतपणे व्हायला पाहिजे. तेव्हाच परमार्थ निकेतनाची जागा बांधल्याची चीज झाली असे वाटून मला खरोखर आनंद होईल. ओम नमः शिवाय.